Good afternoon, students. Today we are going to study page number 101, unit 3.3, Stopping by Woods on a Snowy Evening. First, there is warming up, and in chit chat, there are some questions like where did you go for a picnic recently? नुकतेच अलीकडे. हू ऑल अकम्पाइनड यू म्हणजे तुमच्याबरोबर कोण कोण होतं, लाईक युअर ब्रदर, युअर सिस्टर्स, पॅरेंट्स, युअर फॅमिली मेंबर्स ऑर युअर फ्रेंड्स, युअर नेबर्स. व्हाय डीड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट? तुम्हाला तेच ठिकाण का आवडलं, ते का निवडलं तुम्ही? व्हॉट गेम, फूड, साईट्स डीड यू एन्जॉय देअर? तिथं तुम्ही काय काय एन्जॉय केलं, खाणं पिणं किंवा बघितलं जे काही पाहिलं ते, तिथलं अन्न, कोणते खेळ खेळलात? व्हॉट डीड यू फील व्हेन इट वॉज टाईम टू रिटर्न होम? जेव्हा तुम्हाला त्या ठिकाणापासून परतावं लागलं, तुम्ही परत आलात, त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं, तेही तुम्ही आपल्या मित्रांशी शेअर करायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, लुक ॲट द पिक्चर अँड फ्रेम क्वेश्चन्स. वन इज गिव्हन देअर. Where are the trekkers trekking? Means this picture is about trekking. And first question is given, for example, where are the trekkers trekking? Now you have to frame questions like how many trekkers are there? What are they doing? On page number 102, now there is a poem, Stopping by Woods on a Snowy Evening. The poet was Robert Lee Frost. He was an American poet. He is highly regarded for his realistic depictions of rural life and his command of American colloquial speech. He is one of the most popular and critically respected American poets of the 20th century. He received 4 Pulitzer Prizes for poetry. म्हणजे रॉबर्ट ली फ्रॉस्ट या अमेरिकन कवीनी या कवितेमध्ये जे वर्णन केलेलं आहे ते तर तुम्हाला आवडेलच, पण अशाच प्रकारच्या ग्रामीण भागातल्या वर्णन केलेल्या कविता त्याने लिहिलेल्या आहेत. 20व्या शतकामधला तो अगदी मोस्ट पॉप्युलर असा कवी होता आणि त्याने अनेक पुरस्कार मिळवलेले होते. इन धिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटिल इन्सिडंट हॅपनिंग इन अ स्नोई इव्हिनिंग. स्नोई इव्हिनिंग, बर्फाच्छादित संध्याकाळ. या कवितेमध्ये कवीनी एका प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे आणि तो प्रसंग कधी घडलेला आहे तर एका बर्फाच्छादित अशा संध्याकाळी म्हणजे थंडीच्या दिवसामधला हा प्रसंग आहे. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स. ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड्स अर्ज हिम टू गो ऑन. त्या जंगलामधून प्रवास करत असताना त्या बर्फाच्छादित संध्याकाळी कवीला त्या ठिकाणी थांबायचं आहे, ते दृश्य त्याला पाहायचं आहे. पण काही वेळानंतर कवीचं मन कवीला काही गोष्टींची जाणीव करून देतं, आठवण करून देतं आणि मग कवीला हे सुंदर ठिकाण नाईलाजाने का होईना पण काहीतरी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सोडावं लागतं आणि कवी त्या ठिकाणातून बाहेर पडतो म्हणजे निघून येतो. मी आता कविता वाचणार आहे. लिसन केअरफुली. आय एम गोइंग टू रीड द पोएम स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. हिज हाऊस इज इन द व्हिलेज दो. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. My little horse must think it queer to stop without a farmhouse near, between the woods and frozen lake, the darkest evening of the year.
He gives his harness bell a shake to ask if there is some mistake. The only other sounds the sweep, or easy wind and downy flakes. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep. But and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. The poet is Robert Frost.